आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. चाळीसगावमधील राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालयातील शिक्षक अजीज शेख बशीर यांच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले असून त्यांना तात्काळ निलंबित करून पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने केली आहे. मराठा महासंघाने राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन, चिटणीस आणि गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन देत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. निवेदनानुसार दिनांक 16 जुलै 2026 रोजी शिक्षकांनी इयत्ता 10वीतील एका विद्यार्थ्याला शारीरिक शिक्षा केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पालकांनी शाळेत येऊन याबाबत आक्षेप नोंदवला. यावेळी इतर विद्यार्थ्यांनीही संबंधित शिक्षकांकडून अयोग्य वर्तन, वाईट नजरेने पाहणे आणि धमकावल्याचे आरोप केल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापकांनी यापूर्वीच चेअरमन आणि चिटणीस यांना कारवाईसाठी स्मरणपत्र दिल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मराठा महासंघाने चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित शिक्षकांचे निलंबन, पगार स्थगित करणे तसेच प्रथमदर्शनी पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी मेहुणबारा पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. याशिवाय या प्रकरणात संबंधित शिक्षकाला कोणाचे पाठबळ असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र या सर्व आरोपांवर संबंधित शिक्षक किंवा संस्थेची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. तसेच या आरोपांची अधिकृत चौकशी आणि निष्कर्ष अद्याप प्रलंबित आहेत. दरम्यान निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाने दिला आहे. प्रतिनिधी प्रमोद राजपूतसह स्वराज्य न्यूज, चाळीसगाव. अत्याचार केले म्हणावं लागेल. गैरवर्तन म्हणजेच अत्याचार होतो. तुम्ही आता बॅड टच, गुड टच याचे पण प्रकार निघाले आहे. ते आपण सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे. जर विद्यार्थिनींची अशी चाळे करताना जर ते सापडले असेल किंवा मुख्याध्यापकाची जर तक्रार असेल तर मग आमच्यासारख्यांनी का नाही निवेदन द्यावंच लागेल ना. तर त्या संबंधित संस्था चालकांनी त्याच्यावर कारवाई करावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा. बाकीचे निर्णय भिडे साहेबांनी सांगितले आहे. गेला जवळजवळ या घटनेला जवळजवळ 15 दिवस झाले, अजूनही कुठली कारवाई झालेली नाही. आज आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली आहे की या शिक्षकावर पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हावा. दुसरी मागणी आमची अशी आहे की याचा जो पावे तो या गंभीर प्रकारची पूर्णतः चौकशी होत नाही, त्याचा पगार स्टॉप करण्यात यावा. याच्यामध्ये अजून कोणी सहभाग आहे यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे. ही मागणी जर पूर्ण झाली नाही आम्ही लवकरात लवकर आंदोलनाची दिशा ठरवू. या आंदोलनाची दिशा ठरवल्यानंतर जर या राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाने कुठलीही कारवाईकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू.